SIRच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः कडेगाव पोलीस तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं मतदार यादी शुद्ध करण्याचं काम जे सुरू आहे त्याच्या मागचं निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा ह्या सगळ्या राज्य सरकारची जी सिस्टम असेल ही एवढ्यासाठी काम करते आहे की या संविधानानं मतदानाचा हक्क ज्या मतदारांना दिलेला आहे त्यांना तो मिळाला पाहिजे आणि तो मिळवत असताना पुन्हा एकदा सगळी तपासणी झाली तर चोख मतदार यादी होईल। बरेच लोक त्याच्यामध्ये मयत झालेत, काही लोक परगावी आहेत, ते स्थलांतरित झालेत, काही लोकांची नावं सापडून येत नाहीत, काही नावं दुबार आहेत। ह्या सगळ्या गोष्टीची या ठिकाणी छाननी होणार आहे। मी विशेषतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं SIR मध्ये काम करणारे राज्य सरकारचे वेगवेगळ्या विभागाचे सर्व अधिकारी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन की खऱ्या अर्थाने किचकट काम ज्याच्यामध्ये 3-3, 4-4 वेळा एका कुटुंबाकडे प्रत्येक नावाचं शोधण्याच्यासाठी जावं लागतं, ते प्रामाणिक प्रयत्न करतायत। त्या निमित्तानं त्यांचं मनापासून अभिनंदन आहे। त्यांना लागणारं सगळं सहकार्य मी माझ्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या मार्फत तमाम या तालुक्यातल्या पलूस कडेगावातल्या तमाम जे ग्रामस्थ बंधू भगिनी तरुण सहकारी मित्र हे जे आहेत की ज्यांना नवीन मतदान नोंदणी करायची आहे, ज्यांना ज्यांच्या कुटुंबातली नावं दुरुस्त करून योग्य मतदार यादी करायची आहे त्यांनी त्याच्यामध्ये ते फॉर्म भरावेत। येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हेलपाटे मारायला न लावता त्या ठिकाणी आपले फॉर्म भरून त्यांना सहकार्य करावं असं मी आपल्या वतीने त्यांना विनंतीने आवाहन करतो। विशेषतः दुबार नावाच्या संदर्भामधलं सातत्यानं कुठेतरी चर्चा होती। मला खात्री आहे ज्यांना कोणाला हे समजलं नसेल त्यांनी ते समजून घ्यावं। जवळपास 7 टप्प्यामध्ये वेगवेगळे फॉर्म भरून आपल्याला ह्या ठिकाणी तिथं आपलं आक्षेप असेल, आपली विनंती असेल नोंदवायची संधी सरकारनं याच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण सगळ्या तक्रार करू शकतो। त्यामुळे तशी तक्रार झाली तर राज्य सरकार किंवा असणारी सक्षम यंत्रणा त्या संबंधी निर्णय घेईल। त्याच्यामध्ये काही चुकन त्रुटी झाली तर न्याय मागणीचा वेगवेगळी व्यवस्था आपल्या समोर आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला मागता येईल। पण या कामामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या करवी मी तमाम जनतेला विनंती करतो की याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा। धन्यवाद।